नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उसळला अभूतपूर्व जनसागर. उत्साहात पार पडले विविध कार्यक्रम. खेडमध्ये राजकीय, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन. आशा भोसले यांना स्वरप्रेरणा प्रतिष्ठानतर्फे खेडमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली. आसूदबाग बसस्टॉप जवळ भीषण अपघात, 2 कारची समोरासमोर धडक. पर्यटक कुटुंब थोडक्यात बचावले. खेड तालुक्यातील कुरवल जावळी दत्तवाडीचे सुपुत्र मेजर रुपेश मनोहर जाधव यांची लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती. राज्यस्तरीय सिंधुरत्न भूषण कबड्डी चषक अनिकेत स्पोर्ट क्लब भरणे संघानं पटकावला. सविस्तर वृत्त. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खेड शहरात उत्साही वातावरणात भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या वतीने मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी जिजामाता उद्यान येथे जयंती सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध गावांमधून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. खेड शहरात सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झालं. जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ते जिजामाता उद्यान असा कॅन्डल मार्च काढण्यात आला. तालुकाध्यक्ष मंदार गंगाराम हळदे आणि मुंबईचे ॲडव्होकेट दीपक केरू हळदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मार्च पार पडला. नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीनं सहभाग घेत जयंतीचा संदेश दिला. 14 एप्रिल रोजी सकाळी धम्म ध्वजारोहण आणि पूजापाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी 11 वाजता डीजेच्या तालावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बस स्थानक, वाणीपेठ, गांधी चौक, तीनबत्ती नाका अशा प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक जिजामाता उद्यान येथे दाखल झाली. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी सादर केलेला संविधान विषयावरील देखावा विशेष आकर्षण ठरला. उपस्थित नागरिकांनी या देखाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारच्या सत्रात आयोजित जाहीर सभेत संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रमुख वक्ते सतीश पांडुरंग जाधव यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा समाजावर होणारा प्रभाव अधोरेखित करत शिक्षण, समता आणि बंधुता या मूल्यांचं पालन करण्याचं आवाहन केलं. एकूणच खेडमध्ये साजरी झालेली ही आंबेडकर जयंती सामाजिक एकता आणि विचार प्रबोधनाचा संदेश देणारी ठरली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी मंडणगड तालुक्यातील आंबवडे येथे भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलं. दापोली विधानसभा मतदारसंघातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ असून या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येते. यावेळी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी स्मारक स्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या प्रसंगी स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बाबासाहेबांच्या विचारांचा समाजावर असलेला प्रभाव अधोरेखित करत त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. भारतीय संविधानाचे शिल्पकार, बहुश्रुत विद्वान आणि तत्वज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त खेड शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तीनबत्ती नाका, खामतळे येथील जिजामाता उद्यानात डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम सहीबोले उपस्थित होते.
विद्यमान नगरसेविका सौ वैभवी वहिनी वैभव खेडेकर, स्वप्नालीताई राकेश चव्हाण, वैजेश सागवेकर यांच्यासह युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर यांनी देखील यात सहभाग घेतला. कार्यक्रमाला सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगुले, अल्पेश पवार, विजय गुप्ता, प्रशांत बारटक्के आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या समाज उद्धाराच्या कार्याची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलं. मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे उद्धारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवम चिखले, निष्ठा वाडकर, सार्थक गोवळकर, श्रवण देशमुख या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीची माहिती आपल्या मनोगतातून दिली. रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शाळेतील शिक्षक दर्पण पवार, ओंकार तांबे, अमोल नरवणकर यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हितासाठी दिलेलं योगदान, भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांची शैक्षणिक विद्वत्ता आणि सामाजिक कार्य याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना जीवनातील महान विभूतींचे आदर्श ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंतरा भंडारे हिनं केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 14 एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदरपूर्वक करण्यात आली. या सोहळ्याची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य मस्के सर यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेवर पुष्पवृष्टी करत महामानवाला विनम्र अभिवादन केलं. या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक कांबळे सर, सायन्स विभाग प्रमुख पाटील सर, कला विभाग प्रमुख साठे सर, कोलगे मॅडम, कांबळे व्हीजी सर, देवरुखकर सर, आदमाने, श्री भुवड आणि इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य भरत मोरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली. यानंतर सहाय्यक शिक्षक प्रभात भोसले यांनी आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर सविस्तर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या संघर्षमय जीवनाची आणि कार्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य भरत मोरे यांनी डॉक्टर आंबेडकरांचे सामाजिक, शैक्षणिक आणि संवैधानिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत त्यांच्या विचाराचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका अनन्या दळवी यांनी केलं, तर मंदार भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य भरत मोरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोनसुरे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक भव्य आणि लक्षवेधी वाळूशिल्प साकारण्यात आलंय. हे आकर्षक वाळूशिल्प प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी अवघ्या 3 तासात साकारलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं सुंदर आणि बारकाईनं केलेलं सादरीकरण पाहून नागरिकांकडून याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय. या कलाकृतीमुळे परिसरात जयंती उत्सवाला एक वेगळं आकर्षण प्राप्त झालं.
डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानवंदना देण्यासाठी शिल्पकार रविराज चिपकर यांनी ही कलाकृती साकारली असून स्थानिक नागरिक आणि तरुणांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वाळू शिल्पामुळे आरवली सोनसुरे परिसरात जयंती उत्साह अधिक वाढला असून ही कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये. स्वरप्रेरणा संगीत व कला प्रतिष्ठान यांच्या वतीने ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना खेड शहरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील तीनबत्ती नाका परिसरातील हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात हा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आशा भोसले यांच्या अमर गाण्यांची आठवण काढत उपस्थितांनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव केला. त्यांच्या स्वरांनी भारतीय संगीत सृष्टीला दिलेली समृद्धी आणि अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी त्यांची कारकीर्द याबाबत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला डॉक्टर उपेंद्र तलाठी, उत्तम कुमार जैन, SD शिर्के, अनिकेत कानडे यांच्यासह शहरातील नागरिक आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशा भोसले यांच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खेड शहरातील संगीतप्रेमींनी आपल्या लाडक्या गायिकेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. म्हणजे संगीत क्षेत्रातल्या रसिकांसाठी एक मोठी दुःखद घटना. आशाताई म्हणजे वर्सटाईल आवाजाची गायिका. त्यांनी जी गाणी गायली त्याला निरनिराळ्या पद्धतीची गाणी होती. उडती पण होती, रोमॅन्टिक पण होती, मराठी पण होती. त्यांच्यावरती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद आहे. सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. त्यांच्या या गाण्यामुळे संगीत रसिकांवर आणि संगीत जगावर एक दुःखात सावट आलेलं आहे. मी खेडचे नागरिक आणि स्वरप्रेरणा संगीत मंच यांच्या वतीने त्यांना मनापासून श्रद्धांजली वाहतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती. अखंड भारतातील तरुणांचा आवाज बनून कायम गायकीतून आणि इतर सामाजिक वर्तनातून बंडखोर म्हणून ज्यांचं नाव आहे, त्यांनी सुरांशी बंडखोरी कधीच केली नव्हती. त्या मात्र त्याच्याशी एकनिष्ठ होत्या. परंतु आजचा हा शोकसंदेशाचा किंवा शोक सभेचा इतकं महत्त्व आहे की सगळ्या कलाकार अस्सल कलासक्त म्हणून जगणारे आणि आशाताईचे निस्सीम चाहते इथे आज जमलेले आहेत. खरं तर आम्हाला वाटत होतं आशाताई सूर पोरके झालेत ही भावना नंतरची आम्हाला सतत वाटत होतं की अभी ना जाओ छोडकर दिल अभी भरा नाही. पण आशाताई तुम्हीच सांगितलेलं आहे की असं काही तुम्ही हताश होऊ नका. मी तुमच्याकडे असंख्य गाणी दिलेली आहेत. असंख्य मी सुरांवर राज्य करणारे सगळे कलाकार आहात. हे असंख्य गाणी आहेत. त्या गाण्यातून तुम्ही आणि एक साधं जीवनाचं तत्वज्ञ त्यांनी त्यांच्याच गाण्यातून सांगितलेलं आहे की दो लफ्जों की है जवानी या है मोहब्बत या दो लफ्जों की कहानी या है मोहब्बत या है जवानी. प्रेक्षकांना रसिक जर कोणी केला असेल तर ते लता दिदी आणि आशा दिदी यांना. आता या सगळ्या रसिकांना सुद्धा त्यांच्या मनाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज यांनी स्वरप्रेरणा या ग्रुपने हा इथे शोकसभेचं आयोजन केलं. म्हणून त्यांचे आभार आम्हाला व्यक्त होता आलं. आणि मी सगळ्यांना सांगतो आपण सगळ्यांनी आशाताईंना जिवंत ठेवूया आपल्या सुरातून. आणि मग त्या म्हणतात तसं फिरून पुन्हा मी जन्म घेईन. सगळ्यां वतीने आणि माझ्या वतीने आदरांजली. आम्हाला पोरकं केलं एवढं नक्की. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरवळ जावळी या छोट्याशा गावातील सुपुत्र रुपेश मनोहर जाधव यांची भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नल या वरिष्ठ पदावर पदोन्नती झाली. 3 एप्रिल 2013 रोजी रुपेश जाधव भारतीय सैन्य दलाच्या आर्मी मेडिकल कोअरमध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. गेल्या 13 वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी देशाच्या विविध दुर्गम भागात पूर्ण निष्ठेने सेवा बजावली. जोधपूर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात एक अत्यंत भावूक आणि अभिमानास्पद प्रसंग पाहायला मिळाला.
या पदोन्नती सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे रुपेश जाधव यांचे वडील निवृत्त हवालदार मनोहर चंदू जाधव आणि मातोश्री मनीषा मनोहर जाधव जोधपूर येथे उपस्थित होत्या. एका निवृत्त सैनिकासाठी आपल्या मुलाला आपल्यापेक्षा वरच्या पदावर पाहण्यासारखा दुसरा मोठा आनंद नाही, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. खेड तालुक्यातील शिरवली येथील माहेरवाशीण तसेच सौणस येथील सासूरवाशीण असलेल्या मिलन देवेंद्र जंगम यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्या महिला बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे. सामाजिक, शैक्षणिक तसेच महिला सक्षमीकरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनानं हा निर्णय घेतला. मिलन जंगम या अनुभवी मार्गदर्शक, समुपदेशक, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. मानसशास्त्रीय समुपदेशन आणि प्रशिक्षण क्षेत्रात त्यांनी विशेष कामगिरी बजावली. पुणे, रत्नागिरी तसेच विविध ग्रामीण भागात त्यांनी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, स्तन कर्करोग जनजागृती मोहीम, ऑनलाईन व्यवसाय प्रशिक्षण, बचत गट कार्यशाळा आणि आदिवासी व वंचित महिलांसाठी मदत कार्य राबवलंय. करोना काळात त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप आणि पूरग्रस्तांसाठी मदत कार्य करून सामाजिक बांधिलकी जपले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्वयंसिद्ध पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, पुणे महानगरपालिका महिला सक्षमीकरण सन्मान यांसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्यातील बालहक्क संरक्षण, बालकल्याण आणि बालशिक्षण क्षेत्राला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. खेड तालुक्यातील आंबे गावचे सुपुत्र अनंत भिवाजी धोत्रे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मुंबई येथील अग्निशमन दलात सब ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या धोत्रे यांनी आपल्या धाडसी आणि निष्ठावान सेवेमुळे हा मानाचा बहुमान प्राप्त केला. धोत्रे यांनी सेवा काळात अनेक आपत्कालीन परिस्थितीत धाडसाने काम करत नागरिकांचे प्राण वाचवले. आग, दुर्घटना आणि इतर संकटांच्या प्रसंगी जीवाची पर्वा न करता त्यांनी केलेल्या कार्याची दखल केंद्र सरकारनं घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केलाय. ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं त्यांचं हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. दापोली तालुक्यातील हर्णे रस्त्यावर रविवारी 12 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास आसूदबाग बसस्टॉपजवळ भीषण अपघाताची घटना घडली. वळणावर 2 कारची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार हर्णेकडून दापोलीकडे येणारी कार अतिवेगात होती. आसूदबाग बसस्टॉप जवळील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ही कार समोरून येणाऱ्या दापोलीकडून हर्णेकडे जाणाऱ्या दुसऱ्या कारवर जोरात आदळली. धडक एवढी तीव्र होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अपघातग्रस्त दोन्ही कार पर्यटकांच्या असल्याची माहिती मिळते. एक कार कोल्हापूर येथून तर दुसरी सातारा येथून आलेल्या पर्यटकांची होती. यापैकी एका कारमध्ये प्रवास करणारं संपूर्ण कुटुंब या अपघातातून थोडक्यात बचावलं. अपघाताची तीव्रता लक्षात घेता कोणतीही जीवितहानी न होणं ही दिलासा देणारी बाब ठरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचं नेमकं कारण, वाहनांचा वेग आणि चालकांची निष्काळजीपणा याबाबत पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार माननीय नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या सहकार्याने वेंगुर्ला ठिकाणी 13 एप्रिल रोजी सिंधुरत्न भूषण चषक कबड्डी स्पर्धा जय मानसेश्वर कबड्डी संघ वेंगुर्ला आयोजित भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये एकूण नामांकित 16 संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत अनिकेत स्पोर्ट क्लब भरणे संघ सहभागी झाला होता. उपांत्य फेरीमध्ये स्वराज्य स्पोर्ट क्लब चिपळूण या बलाढ्य संघावर मात करून अंतिम फेरीमध्ये अनिकेत स्पोर्ट्स क्लब दाखल झाला.
अंतिम सामना SM स्पोर्ट्स क्लब कुडाळ या संघामध्ये अटीतटीची लढत झाली आणि अंतिम 30-25 या गुणफरकाने हा सामना अनिकेत स्पोर्ट्स क्लबनं पटकावला. उत्कृष्ट पकड समरीन बुरोणकर हिला गौरवण्यात आलं. स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्धी चाळके हिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या संघामध्ये राष्ट्रीय खेळाडू कुमारी तस्मिन पुरोणकर, सायली शिंदे, सलोनी महाडिक, वंशिका काचावडे, वैशाली जाधव, समीक्षा शिंदे, जानवी शिंदे, श्रावणी जाधव, मनीषा राठोड या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. या सर्व खेळाडूंवर पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ शिकणे, कार्याध्यक्ष महेश शेठ भोसले यांनी संघाचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तेजा बैकर, सुभाष आंबेडे, दाजी राजगुरू, विलास बेंद्रे, सुजित फागे यांचं या संघाला मार्गदर्शन लाभलं. संकटमोचन बळ सेफ्टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि खेड नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन शोध बचाव मोहीम प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींचा आज 14 एप्रिल रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष माधवीताई बुटालांच्या हस्ते तसेच श्री संजय मोदी, मीनार चिखले, भूषण चिखले, प्रेमल चिखले, संजना कुडाळकर, पवार मॅडम, रेश्मा खतीब, अंजुम कुरणे, आरिफ मुल्लाजी, तौसिफ खोत, रहीम सहीबोले आणि नगर परिषदेचे अधिकारी बोंडले सर यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. अब्दुल बासित सुर्वे, रेस्क्यू टीम खेड, सरफराज पांगारकर, कोकणी मुस्लिम संघ खेड, आसिफ जुईकर, अल्सफा फाउंडेशन खेड, मातीन कावलेकर, अफजल पंगारकर आणि मोहम्मद पंगारकर, पोत्रिक मोहल्ला यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात स्थानिक युवकांनी पुढाकार घेत प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचं कौतुक केलं. भविष्यात अशा प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत आणि बचाव कार्य अधिक प्रभावीपणे करता येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. खेड शहर परिसरात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असून विविध पक्षातील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड शहराध्यक्ष प्रणव म्हापुसकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वराज गांधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नवी समीकरणं निर्माण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या कार्यप्रेरणेनं प्रेरित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. भडगाव येथील वैभव खेडेकरांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा मंगळवार दिनांक 14 एप्रिलला उत्साहात पार पडला. शहर प्रमुख भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद नांदगावकर यांनी या तरुणांच्या कार्यकुशलतेचं कौतुक केलं. कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नसताना समाजासाठी काम करणाऱ्या तरुणांनी आता भाजपच्या झेंड्याखाली कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाला खेड नगर परिषदेच्या भाजप नगरसेविका वैभवी खेडेकर, भाजप गटनेते रहीम सहीबोले, उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुका पत्रकार संघ आणि खेड नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नारी महोत्सवात महिलांसाठी विशेष आकर्षण ठरलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनोरंजन, कौशल्य आणि उत्साहाचा संगम साधणाऱ्या खेळामुळे वातावरण आनंदी झालं. या स्पर्धेचं सूत्रसंचालन बाळू संगरे यांनी रंगतदार आणि विनोदी शैलीत करत महिलांना मनमुराद हसवलं. खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं. 29 महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपलं कौशल्य दाखवलं. चुरशीच्या अंतिम फेरीत डॉक्टर श्रेया चांदिवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवलं. मिनल मनवळ या उपविजेत्या ठरल्या. सौ संजीवनी कदम यांनी तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय अंतिम उपात्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या साक्षी संगरे, मीनाक्षी पेवेकर, अमृता काणे, स्वाती मोदी, शुभांगी नलावडे, रश्मी कारेकर, सुनीता पुळेकर यांना विशेष बक्षीस देऊन गौरवण्यात आलं.
या खेळामुळे महिलांना दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव विसरून आनंदाचे क्षण अनुभवता आले. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.